ओके, नमस्कार मित्रांनो, गणित साथी या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महत्व आपण नावाचं प्रकरण आपलं सुरू आहे मित्रांनो. सराव संच 7.1 मधला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाचवा प्रश्न बघतो मित्रांनो. धातूच्या एका इष्टिका चित्तीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहे. ती वितळून 24 सेंटीमीटर उंचीचा शंकू तयार केला तर शंकूच्या तळाची त्रिज्या तुम्हाला काढायला सांगितली. बघा, अतिशय सुंदर असं उदाहरण आहे या ठिकाणी. इष्टिका चित्ती म्हणजे हा आकार तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसत असेल. इष्टिका चित्तीला ही लांबी असते मित्रांनो, त्याच्यानंतर ही रुंदी असते आणि ही उंची असते. ही त्रिमित आकृती आहे. अशा आकाराचा हा इष्टिका चित्ती आकाराचा एक धातू आहे. हा धातू वितळल्यानंतर, मी काय बोलतो, धातू वितळल्यानंतर त्याच्यापासून शंकू बनवायचा असा. मग हा शंकू बनवल्यानंतर त्याची उंची दिलेली आहे तुम्हाला 24 सेंटीमीटर उंचीचा हा शंकू बनवला तर त्याची तळ हा भाग आहे पृष्ठ, या तळाची त्रिज्या किती असेल हे शोधायला सांगितले. अतिशय इंटरेस्टिंग. एवढ्या इष्टिका चित्तीपासून असा शंकू बनवल्यानंतर याची त्रिज्या काढायला सांगितली. म्हणजे याचं जे घनफळ असेल, इष्टिका चित्तीचे जे घनफळ असेल तेच घनफळ शंकूचं असलं पाहिजे. आणि दोन्ही घनफळ आपल्याला या ठिकाणी समान करून आपल्याला उदाहरण सोडवायचं. बघा, उदाहरण किती इंटरेस्टिंग आहे. ह्याच दोन आकृत्या मी या ठिकाणी फळ्यावरती तुम्हाला काढलेल्या दिसत आहेत. पहिल्यांदा उदाहरणाकडे पहा, आकृतीकडे पहा. आता ही इष्टिका चित्तीची लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही उंची आहे. लांबी यल दर्शवलेली आहे कारण इंग्लिश मध्ये लेंथ असं म्हणतात लांबीसाठी, म्हणून यल हे अक्षर या ठिकाणी आपण वापरलं. रुंदीसाठी बी वापरलं कारण ब्रीड म्हणतात त्याला, आणि बी घेतला. नंतर इंग्लिश मध्ये उंचीला हाईट असा शब्द आहे म्हणून एच घेतला. यल बी एच, लांबी, रुंदी, उंची. दिसतंय तुम्हाला अगदी स्पष्ट. आणि मग या ठिकाणी एल बी एच हे 3 शब्द लिहिलेत मित्रांनो. आता ही इष्टिका चित्तीचा आकार आहे. याची लांबी, रुंदी, उंची तुम्हाला दिलेली आहे. 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. मग या ठिकाणी लिहू शकता तुम्ही 44 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पुढची 21 सेंटीमीटर रुंदी आहे आणि उंची तुमची किती आहे? 12 सेंटीमीटर. अशा पद्धतीने इष्टिका चित्तीचं आपण लांबी, रुंदी, उंची लिहिली. याचं घनफळ काढावं लागेल मित्रांनो. दोन्हीचं घनफळ आपण घेणार आहोत, लक्षात ठेवा. मग इष्टिका चित्तीच्या घनफळाचं सूत्र आपल्याला आठवायला पाहिजे. आता ते सूत्र आहे मित्रांनो, बघा, यल गुणिले बी गुणिले एच, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलो त्या सूत्राचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहेत मित्रांनो. बघा, आता लांबी तुम्हाला 44 दिली म्हणून 44 लिहिणार, गुणिले रुंदी तुमची 21 आहे, ती 21 घ्या, गुणिले उंची तुमची 12 सेंटीमीटर आहे, ती 12 लिहिली मित्रांनो. आता याचा गुणाकार नाही करायचा आपल्याला. का करायचा नाही गुणाकार? याला भाग देण्यासाठी सोपं जाणार आहे आपल्याला. पाहिजे तर आपण याला समीकरण नंबर 1 म्हणूया. आता जसं आपण इष्टिका चित्तीचं घनफळ अशा पद्धतीने लिहिलं, आता शंकूकडे जाणार आहोत. पहा, ही शंकूची आकृती दिसते. शंकूच्या आकृतीमध्ये उंचीसाठी कॅपिटल एच वापरला. स्मॉल एच आपण नेहमी वापरत असतो, पण कॅपिटल एच वापरण्याचं कारण इकडे स्मॉल एच ऑलरेडी घेऊन टाकलेलं आहे आपण. इष्टिका चित्तीमध्ये एच घेतल्यानंतर इकडे तेच लेटर जर वापरलं असतं तर गोंधळ झाला असता, म्हणून कॅपिटल एच आपण घेतला. त्याच्यानंतर त्याच्या तळाची त्रिज्या, त्याच्यासाठी सुद्धा कॅपिटल आर घेतला मित्रांनो. जर हा कॅपिटल घेतला तर हा सुद्धा आपण कॅपिटल घ्यायला पाहिजे. फार काही विशेष नाही, लक्षात घ्या. चला, मग उंची तुम्हाला दिलेली पहा. वितळल्यानंतर वितळल्यानंतर शंकू बनवला. मग शंकूची उंची किती सांगितली तुम्हाला? 24, म्हणून या ठिकाणी 24 लिहूया. आणि कॅपिटल आर ने या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह काढलं, म्हणजे ते शोधायचं आहे तुम्हाला, म्हणून ते जसंच्या तसं. ओके, याचं सूत्र आता आपण लिहिणार. कोणाचं? शंकूचं घनफळ काढायचं. मग शंकूच्या घनफळाचं सूत्र पहा काय आहे मित्रांनो. बरोबर, 1/3 पाय आर वर्ग एच, हे घनफळाचं सूत्र आहे. लक्षात ठेवा, शंकूचं घनफळ. बरोबर. आता या ठिकाणी किंमत ठेवणार मित्रांनो. हे 1/3 जशीच्या तशी. पायची किंमत दिलेली नाही, कुठली वापरायची? तर अशा वेळेस आपण 22/7 वापरू शकतो. म्हणून पायच्या जागेवरती 22/7 घ्या, गुणिले आर. कॅपिटल आर शोधायचा आहे, तो शोधायचा आहे म्हणजे त्याची किंमत टाकण्याची गरज नाही, म्हणून आर वर्ग जसाच्या तसा. आणि गुणिले तुमचा एच आहे तुमचा 24.
ओके, आणि याला 2 नंबरचं विधान म्हणूया. चला तर आता पहा, ही इष्टिका चित्ती वितळून त्याच्यापासून शंकू तयार केला, म्हणजे याचं जेवढं घनफळ आहे तेवढंच याचं पण घनफळ आहे, तेवढ्याच घनफळाचा हा बनवलेला आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून इथे एक वाक्य लिहून ठेवलं मी ऑलरेडी, इष्टिका चित्ती वितळून शंकू बनवलेला आहे. जर शंकू बनवलेला असेल तर शंकूचं घनफळ आणि इष्टिका चित्तीचे घनफळ दोन्ही समान असतात. तेवढ्याच धातूपासून बनवला, आपण काही वाढवला नाही, त्याच्यामध्ये धातू कमी केला नाही किंवा वाढवला नाही, म्हणून दोन्हींचे घनफळ कसे असतात, समान असतात. म्हणून शंकूचं घनफळ आताच काढलं 2 नंबरचं विधान. मग ह्या ठिकाणी शंकूचं घनफळ म्हणजे हे लिहिणार मी 1/3 गुणिले 22/7 गुणिले तुमचा r वर्ग गुणिले तुमचे 24. पहा मित्रांनो, काही केलं नाही, जसंच्या तसं 2 नंबरचं विधान इथं घेतलं आणि 1 नंबरचं विधान इष्टिका चित्तीचं घनफळ बरोबर इष्टिका चित्तीचं घनफळ म्हणून बरोबरच्या ठिकाणी आता काय घेणार आपण, 44, 21 आणि 12. 44, 21 आणि 12 अशा पद्धतीने लिहिलं. चला तर आपल्याला आर ची किंमत काढायची, म्हणून आर वर्ग डाव्या बाजूला आहे तो जसाच तसा आर वर्ग, उजव्या बाजूचे 44 गुणिले 21 गुणिले 12, राईट. त्याच्यानंतर डाव्या बाजूचे 3 आणि 7 हे सुद्धा छेदस्थानी पलीकडे गेल्यानंतर अंशस्थानी, मग गुणिले किती कराल, 3 गुणिले 7, हे 3 आणि 7 इकडे गुणिले होतील, हे जसंच तसं इथपर्यंत. आणि हे पुढचे 2 अंक ह्या ठिकाणी असे घेतले आणि छेदस्थानी आता हे वरती होते अंशस्थानी 22 आणि 24 हे खाली येतील, 22 गुणिले 24. अतिशय सोपा भाग आहे, लक्षात ठेवा. आर वर्ग जसाच तसा, हे तिन्ही संख्या या ठिकाणी जशाच तशा, हे छेदस्थानी होते 3 आणि 7 हे अंशस्थानी घेतले, 22 आणि 24 इकडे अंशस्थानी होते, इकडे छेदस्थानी आणले. पहा मित्रांनो, आता काय झालं, आपण याला सिम्प्लिफाय करणार आहोत. पहा, 22 1 22, 22 दुनी 44, राईट. त्याच्यानंतर 12 1 12, 12 दुनी 24. त्याच्यानंतर हा 2 पण कटला, हा 2 कटला, म्हणजे उरले किती पाहता, आर वर्ग बरोबर इथे 21 उरले गुणिले इथे 7 त्रिक 21 उरले. पहा लक्षात घ्या कसा भाग दिला, 22 1 22, 22 दुनी 44, नंतर 12 1 12, 12 दुनी 24, हे 2 आणि हे 2 पण कटले, उरले तुमचे हे 21, हे 7 त्रिक 21, म्हणजे आर वर्ग बरोबर 21 गुणिले 21 म्हणजे काय झाला, 21 चा वर्ग. वर्गमूळ घेतल्यानंतर आर वर्गच किती येणार तुमचं, फक्त 21. लक्षात ठेवा, आर वर्ग बरोबर 21 गुणिले 21, आर वर्ग बरोबर 21 चा वर्ग, म्हणजेच वर्गमूळ घेतलं, आर बरोबर काय होती 21. मग 21 काय आली तुमची, त्रिज्या आली, कोणाची, शंकूच्या तळाची. मग या ठिकाणी एक वाक्य घ्यायचं, शंकूच्या तळाची त्रिज्या बरोबर किती आली, 21 सेंटीमीटर. अशा पद्धतीने एक वाक्य लिहिलं. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं उदाहरण होतं मित्रांनो, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, 6वं उदाहरण बघा. आता 6व्या उदाहरणामध्ये आपल्याला 2 आकृत्या या ठिकाणी फळ्यावरती दिलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी हा शंकू दिसतोय आणि या ठिकाणी तुम्हाला ही वृत्तचित्ती दिसते मित्रांनो, म्हणजे शंकूच्या आकाराचा एक जग आहे आणि त्याचबरोबर वृत्तचित्ती आकाराचं एक भांड आहे. मग हे शंकू आकाराच्या जगातनं किती पाणी या भांड्यामध्ये बसेल, किती जग भरून या भांड्यात बसतील ह्या आकाराच्या भांड्यात, हे आपल्याला काढायला सांगितलं. पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्हाला शंकूचा आकार आणि भांड्याचा आकार कसा आहे हे पहा. या ठिकाणी भांड्या असा आकाराचा आहे मित्रांनो आणि शंकू असा आहे, अशा आकाराचा जग आहे. हे जग भरायचे, भरून या भांड्यात टाकायचे. असे किती जग भरून ह्या भांड्यात बसतील ती जगाची संख्या आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितली. ओके, पहिल्यांदा आपण या ठिकाणी विचार करूया मित्रांनो. पहा, हा जो जग आहे हा जग शंकू आकाराचा आहे, पण तो उलटा केलेला शंकू आहे. लक्षात ठेवा, याची ही जी उंची आहे ही उंची तुम्हाला 10 सेंटीमीटर दिली
आणि त्याची त्रिज्या दिली ही 3.5 सेंटीमीटर दिली. मग आपण जे दिलेलं असेल ते लिहून घेणार आपण. पाण्याचा शंखाकृती जग आहे, त्याची त्रिज्या ही तुमची 3.5 म्हणून या ठिकाणी लिहिणार तुम्ही 3.5 सेंटीमीटर. त्याचबरोबर एच तुमचा 10 सेंटीमीटर आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार तुम्ही 10 सेंटीमीटर. लक्षात घ्या, ज्या दिलेल्या राशी किंवा किमती होत्या ते जशाच्या तशा आपण या ठिकाणी लिहून घेतल्यात. त्याच्यानंतर आता ह्या जगाचा आकार लक्षात घ्या, ह्या जगाचा आकार असा शंकू आहे, उलटा केलेला शंकू आहे. मग याचं घनफळ काढायचं म्हणजे ह्या जगाचं घनफळ जर काढायचं असेल तर कोणाचं सूत्र वापरावं लागेल तुम्हाला? शंकूचं सूत्र वापरावं लागेल. मग बघा, जगातील पाण्याचं घनफळ याच्यामध्ये किती पाणी बसेल म्हणजेच शंकूच्या घनफळाचं सूत्र वापरणार आपण. जगातील पाण्याचं घनफळ बरोबर शंकूचं सूत्र आहे तुमचं 1/3 पाय आर वर्ग एच. आपलं हे असं सूत्र आहे. ओके, बरोबर. हा 1/3 जसाच तसा मित्रांनो. पायची किंमत मी जशीच तशी ठेवतो, पायला किंमत टाकत नाही, पाय जसाच तसा गुणिले आर किती दिलेलं आहे तुम्हाला? 3.5 आहे. मग आपण असं लिहिणार 3.5 कंसाचा वर्ग आणि गुणिले एच तुम्हाला 10 दिलेला मित्रांनो. अशा पद्धतीने 10 दिला. पुढे याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपण असं लिहू शकतो 1/3 पाय गुणिले 3.5 गुणिले 3.5 गुणिले 10. याला सिम्प्लिफाय करत नाही मी, असं ठेवतो. याला नंबर 1 चं विधान समीकरण आपण म्हणू शकतात. चला, आता हे झालं जगाच्या संदर्भात. आपण याच्याकडे जाणार आहोत. आता हे भांड जे आहे, या भांड्याचा आकार याचा वृत्तचित्ती आकाराचं भांड आहे, लक्षात घ्या. मग या भांड्याची उंची तुम्हाला दिसते या ठिकाणी, ती उंची तुम्हाला 10 सेंटीमीटर आहे. उंचीसाठी मी कॅपिटल लेटर्स वापरले, कारण स्मॉल लेटर जर इकडे घेतले असतील तर तुम्हाला कॅपिटल लेटर इकडे घ्यावे लागतील मित्रांनो. आणि म्हणून भांड्या त्याची उंची आहे तुमची 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्याची त्रिज्या या ठिकाणी दिलेली तुम्हाला, ती किती तुमची 7 सेंटीमीटर म्हणून आर बरोबर 7 सेंटीमीटर. बघा या किमती कशा घेतल्यात. ओके, याच्यानंतर आता हे जे भांड आहे, हे भांड वृत्तचित्ती आकाराचं भांड म्हणजे असं. मग सूत्र जर वापरायचं असेल तर तुम्हाला वृत्तचित्तीचं सूत्र वापरावं लागेल. म्हणजे वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ याचं सूत्र आहे मित्रांनो पाय कॅपिटल आर वर्ग कॅपिटल एच. पाय आर वर्ग एच असं सूत्र आहे आपलं. तर आपण या ठिकाणी कॅपिटल घेतोय दोन्ही. आणि म्हणून बघा आता किंमत ठेवूया. चला, तर पायची किंमत ठेवायचीच नाही, पाय जसाच तसा. आर बघा तुमचा 7 आहे म्हणून या ठिकाणी गुणिले मी काय करणार 7चा वर्ग गुणिले तुमचा एच किती मित्रांनो, या ठिकाणी एच तुमचा 10 आहे, तो 10 जसाच तसा लिहिला. पाहिजे तर तुम्ही याला असं करू शकता पाय गुणिले 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 आणि गुणिले तुमचे हे 10 जसेच्या तसे. चला बघा, मग एवढ्या आता ह्या जग भरून याच्यात जर टाकले किती जग बसतील या भांड्यामध्ये हे जर काढायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल, भांड्यात मावणाऱ्या जगांची संख्या आपल्याला काढावं लागेल. त्या भांड्यामध्ये किती जग बसतील हे जर काढायचं असेल तर भांड्याचं जे घनफळ आहे ते घनफळ त्या घनफळाला भागिले काय करावं लागेल, जगाचं घनफळ. आणि म्हणून मी या ठिकाणी भांड्यात मावणाऱ्या जगांची संख्या किती जग भांड्यात बसतील हे काढायचं. तर बरोबर भांड्याचे घनफळ छेदस्थानी जगाचे घनफळ. बरोबर, बघा हे सूत्र भांड्याचे घनफळ काढलं बघा, हे ते लिहिणार पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले तुमचे 10 आहे मित्रांनो. छेदस्थानी जगाचे घनफळ, आता जगाचं घनफळ इकडे काढलं 1 नंबरला, हे 2 नंबरचं विधान होतं, लक्षात ठेवा. हे 2 नंबर इथे लिहिल्यानंतर छेदस्थानी तुमचे 1 नंबर, ते किती आहे 1/3 गुणिले पाय आहे. नंतर 3 गुणिले 3.5 गुणिले 3.5 3.5 गुणिले 3.5 आणि गुणिले पुन्हा तुमचे किती आहेत 10 आहेत. पहा अशा पद्धतीने लिहिलं आपण. चला, तर आता आपण याच्यातनं काय काय कॅन्सल करू शकतो, लगेच पहिल्या स्टेप मध्ये उडून देऊ शकतो. हा पाय कटला, हा पाय कटला, अंशस्थानी आणि छेदस्थानी असलेले पाय गेलेत. त्याच्यानंतर हे 10 गेलेत मित्रांनो, इथले 10 पण कटले. ओके, उरलेत किती पहा आता. बरोबर, आता हा 1 छेदस्थानी 3 आहे, हा 3 डायरेक्ट वरती जाणार. वरती आल्यानंतर हे 3 होतील. बघा, याला भागिले 1 छेदस्थानी 3 म्हणजे 3 अंशस्थानी आले. हे 7 गुणिले 7 तुमचे जसेच तसे
छेदस्थानी. आता उरलेत किती 3.5 गुणिले 3.5. मग आपण असं लिहू शकतो 3.5 गुणिले 3.5. राईट. पहा मग आता याला पुन्हा भाग देता येतो. 3.5च्या दुप्पट 7 होतात. 3.5च्या दुप्पट किती होतात? 7 होतात. मग भाग जर द्यायला झाला 3.5 एक 3.5 त्याच्या दुप्पट 7 होतात. 3.5च्या दुप्पट किती होतात? 7 होतात. म्हणजे याच्या दुप्पट एवढ्याचे म्हणजे आपण असा भाग दिला 2 2 आले. आणि मग काय झाले पुढे बघा, हे 3 गुणिले हे तुमचे बेदुनी किती झाले? 4 झाले मित्रांनो. आणि 4 त्रिक किती झाले तुमचे? 12. मग किती जग बसतील बरं या ठिकाणी भांड्यामध्ये? 12 जग पाणी मावेल. 12 जग पाणी मावेल. कशामध्ये? या भांड्यामध्ये 12 जग पाणी मावेल. अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. या ठिकाणी भाग लक्षात घ्या. 3.5 न 7 भाग दिला दुप्पट होतात. 3.5 एक 3.5 त्याच्या दुप्पट 7 होतात. हे बेदुने 4 झाले. हे वरचे 3 होते. 4 त्रिक 12 झाले. म्हणजे किती जग पाणी मावेल त्या भांड्यामध्ये? तर 12 जग पाणी मावेल मित्रांनो. ओके. चला मित्रांनो, 7वा प्रश्न आहे या ठिकाणी. वृत्तचित्ती व शंकू समान तळाचे आहेत. वृत्तचित्तीवर शंकू ठेवला तर वृत्तचित्ती भागाची उंची 3 सेंटीमीटर असून तळाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे. तर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घन सेंटीमीटर असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढायला सांगितली. पहिल्यांदा उदाहरण समजून घ्या मित्रांनो. बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक वृत्तचित्ती आणि शंकू दाखवतोय. पहिलंच वाक्य, वृत्तचित्ती व शंकू समान तळाचे आहेत. म्हणजे वृत्तचित्तीचा हा तळ आणि हा तळ सारखा आहे. त्याचबरोबर शंकूचा सुद्धा तळ, हा शंकूचा तळ, हा तळ पण सारखा आहे. ते एकमेकावर अशा पद्धतीने ठेवलेत. लक्षात घ्या, शंकू हा वृत्तचित्तीवर अशा पद्धतीने ठेवलेला आहे. तुम्हाला आकृतीत दिसत आहे. हे वृत्तचित्ती, त्याच्यावर हा शंकू ठेवला. वृत्तचित्ती भागाची उंची 3 सेंटीमीटर. ही वृत्तचित्ती, याची उंची 3 सेंटीमीटर सांगितलेली आहे. असून तळाचे क्षेत्रफळ म्हणजे हे जे तळ आहे, या तळाचं क्षेत्रफळ किती सांगितलं? 100 चौरस मीटर, सेंटीमीटर सॉरी. म्हणजे आता हे जर क्षेत्रफळ म्हटलं तर हे तुमच्या लक्षात येईल. हा गोल भाग दिसतोय म्हणजे वर्तुळाकार भाग दिसतोय. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र किती दिलेलं तुम्हाला किंमत दिली ती 100 चौरस सेंटीमीटर आहे. तर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ बघा. आता हे त्याच्यावर हे असं ठेवल्यानंतर ही पूर्ण घनाकृती बनली, एक घनाकृती बनली. इथे दिसते तुम्हाला अशा पद्धतीची. ह्या घनाकृतीचे जे घनफळ आहे ते घनफळ सांगितलं तुम्हाला 500 घन सेंटीमीटर असेल. तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढायला सांगितलं मित्रांनो. ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत. पहिलं हे 3 तर दिलेलेच आहे तुम्हाला. लक्षात घ्या, ही 3 सेंटीमीटरचं अंतर आहेच तुमचं. आता तुम्हाला कोणती उंची शोधायची? तुम्हाला फक्त शंकूची उंची शोधावी लागणार आहे. आणि शंकूची उंची शोधली, शंकूच्या उंचीत वृत्तचित्तीची उंची जर मिळवली आपण एकत्र, तर पूर्ण घनाकृतीची उंची तुम्हाला या ठिकाणी शोधता येईल. कळालं तुम्हाला मित्रांनो? चला तर मग आता आपण हे प्रत्यक्षात सोडूया. सांगितलेली माहिती आपण आता वृत्तचित्तीचा आपण या ठिकाणी विचार करणार. मग काय दिलं बघा, वृत्तचित्ती शंकूवर ठेवली. वृत्तचित्ती भागाची उंची इथे 3 दिसते म्हणून मी एच उंची या ठिकाणी लिहिणार 3 सेंटीमीटर. राईट. त्याच्यानंतर काय दिलं? तळाचे क्षेत्रफळ. तळाचे क्षेत्रफळ म्हणजे याचं क्षेत्रफळ लक्षात घ्या. हे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरणार. हे तळ आहे, इथे पण तळ आहे, वरती पण तळ आहे. गोल भाग आहे वर्तुळासारखा. मग त्याचं सूत्र आहे, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं मित्रांनो पाय आर वर्ग. हे वर्तुळ आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. बरोबर. ते किती दिलं तुम्हाला? 100 चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर. लक्षात ठेवा, तळाचे क्षेत्रफळ लिहिताना आपण पाय आर वर्ग का लिहिला? कारण तळ त्याचा वर्तुळाकार आहे, गोल आहे, म्हणून त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं आणि त्याची डायरेक्ट किंमत तुम्हाला दिलेली आहे 100 चौरस सेंटीमीटर, ती लिहिली. आता वृत्तचित्तीचे घनफळ काढायचं, त्याचं सूत्र आहे मित्रांनो पाय आर वर्ग एच. हे सूत्र आहे आपलं, पाठ झालेलं आहे. चला तर मग आता हेच पाय आर वर्ग मी असे वेगळं लिहितो आणि गुणिले तुमचे एच करतो. लक्षात ठेवा. बरोबर. पाय आर वर्गची किंमत
ह्या पाय आर वर्गची किंमत पहा, पाय आर वर्ग बरोबर 100, मग ह्या ठिकाणी 100 लिहिणार गुणिले एच, एच ची किंमत तुम्हाला इथे उंची 3 दिलेली मित्रांनो, आणि याचा गुणाकार केला 3 एक 3 आणि त्याच्यावर हे 2 शून्य, म्हणजे किती झाले 300 चौरस घन सेंटीमीटर घनफळ आहे ते, चौरस नाही लिहिणार ह्या ठिकाणी, घन सेंटीमीटर आपल्याला लिहावं लागेल. घनफळ असेल तर, क्षेत्रफळ असेल तर चौरस सेंटीमीटर, घनफळ असेल तर घन सेंटीमीटर. ओके, चला आता शंकूकडे जाणार आहोत. शंकूची उंची माहित नाही, ती शोधायची आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आपलं. तळाचे क्षेत्रफळ, शंकूचं तळ, हा जो शंकू आहे याचं तळ आणि वृत्तचित्तीचे तळ दोन्ही सारखे आहेत, हे दोन्ही समान आहेत, म्हणून तळाचे क्षेत्रफळ याच्यासारखंच हे सूत्र पाय आर वर्ग, लक्षात घ्या हेच सूत्र बरोबर. ते किती दिले तुमचे 100 आहे, ते जसंच तसं आपण लिहिणार. ओके, शंकूचे घनफळाचं सूत्र 1/3 पाय आर वर्ग एच आपण कॅपिटल एच घेतला या ठिकाणी, म्हणून कॅपिटल एच लिहिणार, लक्षात घ्या. बरोबर पहा मित्रांनो, बरोबर 1/3 या पाय आर वर्गला मागच्या सारखंच असं कंसात टाकलं आणि एच बाजूला लिहिला, बरोबर. बघा 1/3 जसाच्या तसा गुणिले पाय आर वर्गची किंमत किती आहे तुमची 100 ती लिहिली, आणि गुणिले तुमचा एच आहे तो जसाच तसा लिहिला मित्रांनो. ओके, हे नंबर 1 आणि हे तुमचं नंबर 2 लक्षात ठेवा. 1 नंबर आणि 2 नंबरची ही तुमची विधानं आहेत. चला आता पहा, संपूर्ण घनाकृती म्हणजे वृत्तचित्तीवरती शंकू ठेवल्यानंतर ही पूर्ण घनाकृती झाली, आणि ह्या घनाकृतीचं पूर्ण घनाकृतीचं घनफळ म्हणजे काय, याच्या घनफळात हे दोन्हींचे घनफळ जर एकत्र केले तर पूर्ण घनाकृतीचं घनफळ मिळेल आपल्याला. मग या ठिकाणी लिहिले संपूर्ण घनाकृतीचे घनफळ बरोबर वृत्तचित्तीच्या घनफळात शंकूचं घनफळ मिळवलं, वृत्तचित्तीचे घनफळ अधिक शंकूचे घनफळ, मग संपूर्ण घनाकृतीचं घनफळ किती दिलेले मित्रांनो, ते 500 आहे. मग ते लिहिणार आपण या ठिकाणी 500 बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ आताच काढलं ते किती अधिक तुमचे 300, शंकूचे घनफळ हे काढलं बघा 1/3 गुणिले 100 एच, लक्षात घ्या 1/3 100 एच, हे दोन्ही एकत्र केले तर हे संपूर्ण येतं ते 500. आणि आता याला सोडवायचंय मित्रांनो, पहा हे 500 तुमचे जशीच्या तसे, हे 300 इकडे आणले वजा 300 झाले, बरोबर उरले तुमचे 1/3 गुणिले 100 एच, असंच्या असं. पहा मग आता 500 मधून 300 गेल्यानंतर 200 उरलेत मित्रांनो, 500तनं 300 गेले 200 उरलेत, हे 1/3 जशीच्या तसे गुणिले तुमचे 100 एच पण जशीच्या तसे मित्रांनो. ओके, पुढे काय झालं, हे 200 गुणिले हे 3 इकडे येतील गुणिले झाले, बरोबर इकडे किती आहे तुमचे 100 एच, राईट. हेच 100 एच इकडे लिहितो मी, 100 एच बरोबर हे 3 दुने 600 झाले मित्रांनो, आणि म्हणून एच बरोबर 600 भागिले 100 जर केले, 600 भागिले 100 केले तर 100 ना 600 ला भाग दिलं, 100 एक 100 100 सक 600, किंवा हे 2 शून्य 2 शून्य उडवा, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 6. एच कोणाची उंची आहे, एच कॅपिटल शंकूची उंची आहे. कोणाची उंची, तुमची शंकूची उंची. चला तर आपण काय करणार आता या ठिकाणी घनाकृतीची उंची काढूया. विचारली तुम्हाला घनाकृतीची उंची, उंची बरोबर कोणती घनाकृती, पूर्ण ही घनाकृतीची उंची. पहा पहिला स्मॉल एच कोणाचा, वृत्तचित्तीची उंची स्मॉल एच अधिक शंकूची उंची कॅपिटल एच,
पूर्ण उंची नाही, ह्या टोकापासून इथपर्यंतचं अंतर काढायचं म्हणजे हे स्मॉल एच आणि इथून पुढचं हे कॅपिटल एच. स्मॉल एच म्हणजे किती मिळाल मित्रांनो, हे 3 आहे, हे बघा इथे 3, हे 3 लिहिले अधिक कॅपिटल एच आताच किती काढला तो 6 काढला आणि 6 आणि 3 किती झाले 9 सेंटीमीटर. किती झाले 9 सेंटीमीटर. मग घनाकृतीची उंची किती आली तुमची 9 सेंटीमीटर. अतिशय सुंदर असं आणि सोपं असं उदाहरण मित्रांनो. अजून पुढे काही उदाहरणं बाकी ते नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.